हाय फ्रेंड्स, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर बघणार आहोत 9th क्लासचा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन आपण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. m + 3 = 5. m = 5 + 3 इकडे घेतला म्हणजे -3. 5 - 3 = m = 2. 3y + 8 = 22. सेकंड इक्वेशन 3y = 22 - 8 + 8 इकडे घेतल्यावर काय झाला -8. मग 3y = 14. y = 14/3. थर्ड इक्वेशन x/3 = 2. x = 3 × 2. x = 3 × 2. x काय येईल मग 6. 2p = p + 4/9. फोर्थ इक्वेशन 2p + p इकडे घेतल्यावर काय होईल -p = 4/9. p = 4/9. आता आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.1. आता आपल्याला इक्वेशन टू व्हेरिएबल्स आपल्याला इक्वेशन सॉल्व करायची. x + y = फर्स्ट इक्वेशन घेऊ आपण. x + y = 4. 2x - 5y = 1. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करणार आहोत. आता फर्स्ट इक्वेशन आपण काय करू. सपोज x + y = 4 इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन काय आहे आपलं x - 5y 2x - 5y = 1. हे काय झालं सेकंड इक्वेशन. आता इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. फर्स्टला काय करणार आहोत आपण आपल्याला व्हेरिएबल्स सेम करायचे, त्यामुळे आपण काय करणार आहोत इक्वेशन फर्स्टला 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बोथ ऑफ साइड 2. आता 2 ने आपण इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल आपलं इक्वेशन 2x + 2y = 8. तर सेकंडला पण 2 नेच मल्टिप्लाय करणार आपण. 2x - 5y = 1. सपोज आता इथं आपण मायनस करणार. मायनस इंटू मायनस प्लस. इथे पण मायनस इंटू मायनस प्लस. साईन लक्षात ठेवायचे. इथं प्लस इंटू मायनस मायनस = आता इथे काय होईल ॲडिशन होईल. इथं प्लसचं साईन असल्यामुळे 2x मायनसचं साईन असल्यामुळे 2x कॅन्सल. 5 + 2y = काय येईल 7y = 8 प्लस इथं मायनसचं साईन असल्यामुळे 8 - 1 होणार, तर इथं 7 येणार. तर सपोज 7y/7 = 7/7. 7 7 कॅन्सल होतात. y = काय येईल 1. आपल्याला y ची किंमत काय मिळाली y = 1. आता आपल्याला y = 1 इक्वेशन फर्स्टमध्ये ही किंमत ॲड करायची. y = 1 आपण इक्वेशन फर्स्ट घेणार प्लस y = 4. अब सपोज x = 4 - 1. x काय येईल आपल्याला 3. आन्सर काय येईल आपलं x = 3. आलं का लक्षात. आपण 5.1 प्रॅक्टिस सेट 9th क्लास टू व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यामधलं थर्डमधलं सेकंड इक्वेशन बघणार आहोत. सेकंड इक्वेशन काय 2x + y = 5. 3x - y = 5. सेकंड इक्वेशन आहे. आपण आता 2x + y = 5 हे काय झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय 3x - y = 5 हे सेकंड इक्वेशन झालं आपलं. आता फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन आपल्याला काय करायची आहे. दोन्ही जे इक्वेशन आहेत त्याची ॲडिशन करायची आहे. फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन ॲडिशन करायची आपल्याला.
तर सेकंड इक्वेशन काय आहे? फर्स्ट इक्वेशन काय आपलं 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. सेकंड इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. आपल्याला ॲडिशन करायची म्हटल्यावर आपल्याला इथं साईन प्लसचं द्यावं लागेल. प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. ओके. 3x प्लस 2x प्लस 3x किती होतात? 5x मायनस इज इक्वल टू, इथं आता आपल्याला 5 मायनस 5, इथं मायनसचं साईन असल्यामुळे तरी पण 5 मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे काय होईल? 10 येईल. 5 प्लस 5 10. 5x अपॉन 5 इज इक्वल टू 10 अपॉन 5. 5 कॅन्सल होतात. x इज इक्वल टू काय येईल? सम आपलं 2. x इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू काय येईल? 2. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण कुठे ठेवणार? समीकरण म्हणजे इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंडमध्ये पण ठेवू शकतो आपण. त्यामुळे आपण इक्वेशन सेकंडमध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. इक्वेशन सेकंड काय आपलं? 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. यामध्ये आपल्याला x इज इक्वल टूची व्हॅल्यू ठेवायची आहे. 3 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 5. 6, 3 इंटू 2 6 मायनस वाय इज इक्वल टू 5. y is equal to 5 minus 6, y is equal to 1. x ची व्हॅल्यू काय आली आपली? 2 अँड y ची व्हॅल्यू काय आली? 1. तर आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं आपण थर्ड इक्वेशन बघणार आहोत. थर्ड इक्वेशन 3x मायनस 5y इज इक्वल टू 6x मायनस 3y इज इक्वल टू 8. आता आपण याला सपोज 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन x मायनस 3y इज इक्वल टू 8. हे काय झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशनला आपल्याला व्हेरिएबल्स 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. आपल्याला इथं फक्त एकच व्हेरिएबल दिसतोय एक्सला. आता आपण सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय बोथ ऑफ साईड 3ने मल्टिप्लाय करणार आहोत आपण सेकंड इक्वेशनला. 3x मायनस 9y इज इक्वल टू 24. हे काय झालं आपल्याला थर्ड इक्वेशन भेटलं. आता थर्ड इक्वेशन, आता जे फर्स्ट इक्वेशन अँड थर्ड इक्वेशन आहे त्याचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन काय आपलं? 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 आणि थर्ड इक्वेशन काय आपलं? 3x मायनस 9y इज इक्वल टू 24. आता आपल्याला याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड काय करणार आपण? सबट्रॅक्शन करणार आहोत इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्डचं. 3x काय होतात? कॅन्सल होतात. मायनस सबट्रॅक्शन साईन मायनस इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस मायनस 5y मायनस 9y इज इक्वल टू 4y इज इक्वल टू 16 मायनस 24. 16 मायनस 24 म्हटल्यावर मायनस 8 4y अपॉन 4 इज इक्वल टू डिवायडिंग बोथ ऑफ साईड आपल्याला 4ने डिवाइड करायचं आहे. 8 अपॉन 4 y इज इक्वल टू काय येईल? मग 4 कॅन्सल होतील. y इज इक्वल टू मायनस 8 अपॉन 4 मायनस 2 y इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सेकंड
both of side put in value. X plus x minus 3 into minus 2 is equal to 8. X minus into minus plus 6 is equal to 8. X is equal to 8 plus 6 इकडे गेल्यावर minus 6. X is equal to 2. मग आपली व्हॅल्यू काय आली? फर्स्ट व्हॅल्यू -2 अँड सेकंड व्हॅल्यू 2. आता आपण इक्वेशन 4 बघणार आहोत. इक्वेशन 4 2y minus x is equal to 0. 10x plus 15y is equal to 105. आता इक्वेशन फोर्थ इक्वेशन बघणार आहोत आपण. आपल्याला इक्वेशन फर्स्टमध्ये 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0 आहे. तर आपल्याला मल्टिप्लाय बोथ ऑफ साईड 1ने आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन फर्स्टला 2y इंटू -1 मायनस एक्स इंटू -1 इज इक्वल टू 0 इंटू -1. आता इक्वेशन काय येईल आपलं? -2y प्लस एक्स इज इक्वल टू 0. मग आपल्याला इक्वेशन तयार करायचं एक्स मायनस 2y इज इक्वल टू 0. आपल्याला फर्स्ट इक्वेशन बनवून घ्यायचे. आता फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन, जे सेकंड इक्वेशन आहे डिवायडिंग बोथ ऑफ साईड. सेकंड इक्वेशन काय आपलं? हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन काय? 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. हे सेकंड इक्वेशन. आता हे सेकंड इक्वेशनला डिवायडिंग ऑफ बोथ ऑफ साईड डिवायडिंग 5. 5ने आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. 5 10चा 2x प्लस 15 5चा 3y इज इक्वल टू 5 105चा 21. आपल्याला थर्ड इक्वेशन भेटलं. आता थर्ड इक्वेशन जे आहे, आता जे इक्वेशन फर्स्ट आहे, आपलं जे इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय करायचं आहे 2ने. इक्वेशन जे फर्स्ट आहे त्याला 2ने आपण मल्टिप्लाय करणार आहोत. 2x मायनस 4y इज इक्वल टू 0. इक्वेशन फोर्थ इक्वेशन आलं आपलं हे. आता इक्वेशन थर्डमधून फोर्थ मायनस करायचं. इक्वेशन थर्ड सबट्रॅक्शन फोर्थ आपल्याला मायनस करायचे. थर्ड इक्वेशन काय आपलं? 2x प्लस 3y इज इक्वल टू 21. 2x मायनस 4y इज इक्वल टू 0. मायनस प्लस प्लस 2x कॅन्सल होतात. इथं प्लसचं साईन असल्यामुळे 3 प्लस 4 7y इज इक्वल टू 21. y इज इक्वल टू 21/7. y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3. Put in value equation first. X minus 2y is equal to 0. X minus 2 into 3 is equal to 0. X minus 2 into 3 is equal to 0. X minus 6 is equal to 0. X is equal to काय येईल मग आपली व्हॅल्यू? 6 and 3.